तर महत्त्वाची राजकीय बातमी, अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत। मंत्री आणि आमदार अजित पवार गटाच्या कार्यालयात दाखल होत आहेत। सर्व मंत्री आणि आमदारांना घेऊन जाण्यासाठी बसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गट सिद्धिविनायकाच्या बाप्पाला साकडं घालणार आहे। तर आज अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय मनकणी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, काय अधिक माहिती आहे? मनश्री, काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक जी आहे ती बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर एक विधानसभेच्या निवडणुकीचा रोड मॅप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ठरवलेला होता आणि आज त्या रोड मॅपची संपूर्ण शुभारंभ जो आहे तो सिद्धिविनायकच्या बाप्पांना साकडं घालून राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। याच सगळ्या बसेसमधनं राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी थोड्याच वेळात रवाना होतील। राष्ट्रवादीच्या मंत्रालयाच्या समोर असलेल्या कार्यालयामध्ये सध्या अजित पवार, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे इतर आमदार देखील उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात सर्व आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल होतील आणि त्याच सोबत हे सगळेच मंत्री, राष्ट्रवादीचे मंत्री आणि त्याचसोबतच आमदार हे सर्वच एकमुखाने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जे आहेत त्या या बसेसद्वारे निघतील आणि संपूर्ण एक विधानसभेच्या निवडणुकीचा एक शुभारंभ जो आहे तो आज सिद्धिविनायकाच्या बाप्पाच्या दर्शने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच, त्यामुळे आपण बघतोय की आता अजित पवार गटाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढलेल्या आहेत। आज एकत्रितरित्या अजित पवार गटाचे सर्व आमदार, मंत्री हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत।